पायवा थोडा मा असे बी म्हणते. मग आनंद आला आपल्याला, बाई बेटा केलं म्हणजे आपण आणखीन जोरा जोराने तोडतो. असं आहे. आता मजूर वर्ग हो आपल्याला करा लागनच. 4 गोष्टी कास्तकाराच्या ऐका लागन, 4 गोष्टी आपणही बोला लागन. नमस्कार मित्रांनो, माझं यूट्यूब चॅनल किसान पॉवर मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आत्ताच घरून आलो. घरी काही गमत नव्हतं. चला मात्र मित्राची शेती आहे इकडे, त्याच्या शेतीमध्ये आलो. तर शेतीमध्ये आल्यावर बघितलं की भरपूर म्हणजे शेवंतीला फुलं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लागले आहे. तुम्ही बघू शकता हे आपली पेपर व्हाईट, हे पेपर व्हाईट आहे. तुम्ही बघू शकता झाड एवढं बहरलेलं आहे की याले म्हणजे फुलं सवारून नाही राहिले. आणि खूप अशा छान प्रकारे उत्तम म्हणजे झाड बनलेलं आहे. पुरी शेती फुलाने पांढरी पांढरी झाली. तर मित्राच्या शेतीमध्ये आलो होतो. तर आज त्यांची शेवंती तोडणं आहे. दिसून राहिल्या 2 बाया लावल्या मित्राने. जवळपास इकडला पूर्ण फेर झालेला आहे. बघून घेऊ बायाचे म्हणणं काय आहे, किती वाजता आल्या, किती वाजता नाही. झाले का फुल तोडणं? चालू आहे बापा फुलं तोडणं. किती वाजता आल्या होत्या? सकाळी आलो आम्ही, 9 वाजता निघालो घरून. आता 5 वाजता सुट्टी. कोणती शेवंती आहे ते तोडून राहिली तुम्ही? हे आहे भाग्यश्री. असं समजून जा, घरून 9 वाजता निघतो आम्ही. तर 5 वाजेपर्यंत वावरात याले आम्हाला 9:30 वाजून जाते. तर 300 रुपये. तोडू शकत वरती असं तोडलं तर झाडाची फांदी येते आणि हे असं तुटत नाही. याची हे अशी म्हणजे याले जे हे राहते आपला मासवा, हे असं होऊन जाते. हे फुल बेकार होते. त्याच्यामुळे जर असं केलं तर असं होते, म्हणजे व्यवस्थित तुटते. असं जर हेकडं करून असं तेढ केलं की व्यवस्थित तुटते. आणि असं केलं तर हा मासवा पुरा निघून जाते. फुल म्हणजे पाकळ्या पूर्ण गळून जाते. हे कामाचं राहत नाही. हे मार्केटमध्ये मग विकत नाही, काळं येऊन जाते हे फुल. तर बघा मित्रांनो, शेतकरी भावानं 2 बाया आपल्या शेतीमध्ये लावलेल्या आहे फुलं तोडण्याकरिता. तर फुल तोडण्याची जी पद्धत आहे ते जे मजूर वर्गाने जे सांगितलेली आहे, चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहे की फुल जे आहे ते सरळ कधीच नाही तोडायचे. त्याच्यामुळे जो फुलाचा जो मासवा आहे तो त्याच्यासोबत येऊ शकते, किंवा जे झाडाची फांदी आहे ते पण त्या फुलासोबत येऊ शकते. त्यासाठी फुल तोडण्याची एक टेक्निक असते, जशी मजूर वर्गाने सांगितलेली आहे त्या पद्धतीने. ते सकाळी 10 वाजता येतात आणि सायंकाळ 5:30 ते 6 वाजेपर्यंत राहतात. तर विचारून घेऊ आता किती फुलं तोडले त्यानं, किती नाही. तर किती तोडले आतापर्यंत? आता झाले ना 1 क्विंटल फुलं झाले दोघीचे. आणि फुलं कसे लवकर तुटते, हलके आहे तर जास्त फुलं होते. बरं, तर मग हे 2 बाया मिळून तुम्ही म्हणजे किती फुलं तोडू शकता? 1 क्विंटल फुलं तोडतो आम्ही दोघी मिळून. अच्छा, तर बघा मित्रांनो, तर 2 जर बाया राहिल्या आपल्या शेतीमध्ये तर 1 क्विंटल फुल तोडू शकते. तर म्हणजे ना चांगलं आहे. म्हणजे खूप स्पीडनं, म्हणजे बाया त्याला बरोबर टेक्निक माहीत आहे. त्या स्पीडनं जर तोडलं तर 1 क्विंटल हा माल निघू शकतो आपल्या शेतीमधून. तर तुम्ही जर आपल्या शेतीमध्ये जर याची लागवड जर केली तर तुम्हाला माहीत पाहिजे की 2 बाया किती तोडते, 4 बाया किती तोडते. मग फुलं तोडताना काही समस्या की जाते का? म्हणजे कसं वाटते म्हणजे फुल तोडताना? म्हणजे हलकं काम आहे का भारी काम आहे? नाही, फुलं तोडणं हलकं काम आहे, भारी नाही आहे.
आणि काही समस्या नाही आहे, पण ह्या झाडातून थोडंसं व्यवस्थित चालावं लागते. कारण हे दाटून जाते असं तर चालता येत नाही, तर थोडंसं व्यवस्थित. हे झाड जवळ आहे, याचे शेवंतीचे पूर्ण दाटून गेले, तर चालाच्या वेळेस थोडंसं व्यवस्थित चालायचं. म्हणजे समोर हे आपली चुंगडी आहे, चुंगडी मागं घ्यायची, आपण समोर चालायचं आणि मग तोडाले काही दिक्कत जात नाही. आणि फुलं तोडाच्या वेळेस असे पॅन्ट शर्ट घालायचं, म्हणजे कसं आहे, अशी कपड्यामध्ये अशी फांटी अटकत नाही आणि तुटत नाही, व्यवस्थित चालता येते. हलके फुलं आहे, तोडाले दिक्कत जात नाही, त्रास येत नाही फुलं तोडाले. फुल तोडासाठी चुंगडीचाच वापर केला जातो का? चुंगडी तोडण्याचं कारण म्हणजे कसं, कारण हे चुंगडी आहे एवढी भरतपर्यंत आपण बाहेर निघू शकत नाही आणि तर जायला जागा राहत नाही. चुंगडी राहिली अशी आपण करूनही ठेवली ना, अशी धरून अशी ओढता येते. डागत जर तोडतो म्हटलं तर डाग ठेवायला जागा नाहीये, कारण डाग ठेवली तर डाग कुठं ठेवायची, भरपूर जागा नाही आहे, अशी दाटून गेली आहे. चुंगडी व्यवस्थित राहते, डाग राहत नाही, डाग मोठी राहते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते. फुलं तोडाच्या वेळेस तुमच्यावर शेवंतीचा काही साईड इफेक्ट होतो का, किंवा कमरेचा त्रास? नाही, कंबर बिंबर काही दुखत नाही, कारण हे असं वरून आपलं असं उभं राहिलं तर असं जशी आसाममध्ये चहापत्ती तोडते त्या पद्धतीनं आपलं असे चाललं, काही त्रास होत नाही, कंबर नाही दुखत, काही नाही. फुल तोडाले हलका आहे, असं काही जड नाहीये आणि हाताले काही त्रासच नाही होत का हो बा आपण तोडू तर मग खूप अशी तोडाच्या वेळेस असा त्रास होईल, काहीच नाही. असं पटापट असे दोन्ही हातानं असं तोडता येते. हलके फुलं आहे, दांडीले एकदम नाजूक आहे, पटापट तुटते. हा तोडा असेल बहुतेक 5वा 6वा 7वा तोडा आहे. तरी आता भरपूर आहे अजून याच्या कड्या. शेवंतीला पूर्ण जर एका दिवशी तोडतो म्हटलं, म्हणजे असं पूर्ण तोडा एका याचा, तर हो 2, 2.5, 3 क्विंटल असा निघन. तर मला सांगा की जेवण करायची सुट्टी कधी असते आणि तुमचा जो ब्रेक टाइम आहे, आपलं पाणी पिणे आणि जेवणाची वेळ कशी काय असते ब्रेक टाइम? आता का सांगू भाऊ तुम्हाला, तर जेवाले भूक लागली, जेवतो म्हणलं का वावरवाला म्हणते लागली भूक, जेवून आले आसन घरून लवकरच जेवता का असं म्हणते. मग का करा लागते, चांगली भूक लागू द्या लागते आणि मग जेवा लागते. आता पाणी पेलो पहा, हा गडवा सोबत वागून राहिलो, तर गडवा नेऊन ठेवायला वेळ नाही, तर वावरवाला आहे पाणी पाथवर पेलो आणि गडवा सोबतच ठेवून राहिलो. आता शेल्यावर जाऊ तेव्हा हा गडवा शेल्यावर ठेवून द्या लागल. कधी वावरवाला मोठा गरमच होते. तोडा पटपट. आता 1 क्विंटल फुलं तोडले. कमी झाले का बापा? जास्त झाले. कधी असा करते, कधी चांगले बोलते म्हणा कास्तकार असं. तर बघा मित्रांनो, मजूर वर्ग सकाळपासून येतो आणि आपल्याला जी माहिती सांगितलेली आहे फुलतोडाची पद्धत, तर ते बरोबर व्यवस्थित आहे. जर त्यांच्याप्रमाणे जर तोडली तर फूल हे चांगल्या पद्धतीने तुटू शकते. आणि त्यांनी जे सांगितलेले आहे आपलं शेवंतीमध्ये डाग आपण का बरं वापरू शकत नाही, चुंगडीच का बरं वापरू शकतो, कारण ते सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे आहे. तर ह्या आपल्या गावातली जिंदगी, गावातल्या बाया येतील इकडं, आणि म्हणजे हे शेतकरी भाऊन जे आहे तर एक प्रकारे समजा रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. आता कसे, आता ज्यांच्याकडे समजा शेती नाही आहे तर त्यांनी कुठं जावं, तर हा एक म्हणजे शेतकरी भावाकडून जो म्हणजे रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे तर मजूर वर्गासाठी, तर हा एक चांगला भाग आहे. तर तुम्ही बघू शकता की आपलं जे आहे सगळीकडे शेवंतीचे रोपटे आहे आणि पूर्ण पांढरी झालेली आहे.
आता इकडला भर तोडलेला आहे, तिकडला जो आहे तिकडला बाकी आहे. आता शेतकरी भाऊ आता आपल्या शेवंतीवरती हे फवारा मारत आहे. वेळोवेळी काळजी घेऊन प्रयत्न करतो की आपलं शेवंतीचं फूल हे चांगल्या क्वालिटीचं बनलं पाहिजे, म्हणून शेतकरी भाऊ आपल्या शेवंतीची काळजी घेतो. तर बघा मित्रांनो, मी आता आपलं शेवंतीच्या रानामध्ये आहे. तर अशा म्हणजे तुमचा जर मित्र असेल किंवा तुमचा कोणी रिलेटिव्ह असेल तर तुम्ही नक्कीच विजिट करा शेवंतीच्या शेतामध्ये, आणि 3 ते 4च्या दरम्यान जा तुम्ही. तर तुम्हाला जे तिचं एन्व्हायरमेंट आहे ते अतिशय सुंदर आणि रम्य असं वातावरण आपल्याला वाटते. तिथे ऑक्सिजन आणि अशा बऱ्याच काही गोष्टी आपल्याला अनुभवण्यास मिळते. तुम्ही बघू शकता माझ्या मागे बिलकुल शेवंती पांढरी झालेली आहे, आणि म्हणजे इथे एकदम असं खूप बेटर फील आपल्या मनाला वाटते. तब्येत बिलकुल इथं खुश होऊन जाते. बघू शकता किती रम्य वातावरण आपल्या शेतीमध्ये आहे. चारी दिशाने आपलं शेवंतीचे फुलं आहे. माझं मित्रांनो एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की माझे जे व्हिडिओ तुम्ही बघता तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मी चांगले व्हिडिओ बनवतो, पण तुम्ही यार माझ्यावाल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करा. लवकरला सबस्क्राईब करा तुम्ही. असेच मी नवनवीन चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी गावातले शेतीमधले चांगले व्हिडिओ मी बनवीन. तर मी पण जातो आता घरी. आता बायला झाली सुट्टी, आता मला पण झाली सुट्टी. तोपर्यंत बाय बाय. जय जवान जय किसान.